आज महत्त्वाचा विषय आहे की मी पाहिलं सोशल मीडियावरती आनंदनगर चेक नाका येथे केंद्रीय विरोधी पक्ष नेता हे आपल्या वैयक्तिक जे काय भिवंडी कोर्टामध्ये न्यायालयामध्ये हजर राहण्यासाठी येत असता काही BJP RSSवादी संघटक लोकांनी BJP युवा वर्गांनी विनाकारण काळे झेंडे दाखवून गाड्या अडवण्याचा निषेध करण्याचा प्रयत्न केला. हा प्रथमतः लोकशाहीमध्ये हा त्यांचा निषेध आहे. राहुल गांधी दिल्लीवरून विरोधी पक्षनेता केंद्रीय लोकसभेचे खास भिवंडी न्यायालयामध्ये हजर राहण्यासाठी आले असता अशा प्रकारचं कृत्य करणं हे संविधानिक घटनेला पारक आणि मारक नाही हे मी तुम्हाला सांगू इच्छितो. तर आत्ता यावर्षी RSS संघटनेला 100 वर्ष झाली. RSS संघटनेला 100 वर्ष झाली, पण ही संघटना पूर्णतः अनधिकृत आहे. अनधिकृत संघटना असून आमचे वंचित आघाडीचे सर्व सेवा ॲडव्होकेट प्रकाशजी आंबेडकर, बाळासाहेब आंबेडकर यांचे सुपुत्र हे सातत्याने RSS संघटनेच्या विरोधात बोलत असतात. RSS संघटना ही अनधिकृत संघटना आहे. कुठलं रजिस्ट्रेशन नाही, संविधान मानत नाही, तिरंगा मानत नाही आणि मनुवादी जातीची विचारांना खतपाणी घालतं आणि शस्त्रपूजा करतं. या शस्त्रपूजेमध्ये विविध शस्त्र, त्याच्यामध्ये AK-47 पण शस्त्र, ज्याला भारतामध्ये स्वतंत्र शस्त्र बाळगायला परवानगी नाही. त्यामुळे शतक सिनेमा येतो आहे. या शतक सिनेमा सर्वांनी संविधानिक घटनेच्या जनतेने या शतक सिनेमावर बंदी आणावी असं माझा ठाम मत आहे. एवढं मत संविधानिक घटना लोकशाहीमध्ये मी प्रकट करत असताना जर देशाचे संसदेतील लोकसभेतील विरोधी पक्षनेता राहुल गांधी जर ठाण्यामध्ये भिवंडीकडे जाताना आले तर तुम्ही त्याला काळे झेंडे जाऊन विगत करता, तर तुमच्या अनधिकृत संघटना जी BJP RSSची आहे तिला मी सक्त विरोध असून शतक पिक्चरला, शतक महोत्सवीसाठी शतक पिक्चर येतो आहे त्याला जाहीर विरोध असेल हे तुम्हाला मी नमूद करतो. जय हिंद, जय भारत, जय भीम, जय महाराष्ट्र.